आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज्यात टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे। केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशात सवलतीच्या दरात चणा डाळ उपलब्ध करून दिली असून या चणा डाळीची विक्री सुरू केलेली आहे। सरकारने भारत डाळ या नावाने बाजारात डाळीची विक्री सुरू केली आहे। 1 किलो पॅकसाठी 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो या अनुदानित दराने डाळीची विक्री सुरू आहे। यवतमाळच्या लेवा आणि बारभाई तांडा या अतिदुर्गम भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे। कापूस आणि सोयाबीन ही पिके वाहून गेल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। सरकारने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला भरीव मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांना पिकांची लागवड केली आहे, मात्र आता पावसाचा जोर ओसरल्याने जालना जिल्ह्यात सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। लातूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिके माना टाकू लागलेले आहेत आणि कमी पावसातही शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र गेल्या 14 दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। पुणे मुंबई लोहमार्गावरील निसर्ग सध्या डोळ्याचं पारणं फेडतोय। लोणावळा सोडल्यावर दिसणारी दरी, हिरवीगार झाडी धुक्याचं साम्राज्यात हरवून गेलेली आहे आणि त्यातूनच खळखळ वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचं दर्शन होत आहे। सिंहगड एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांनी हे निसर्ग सौंदर्य मोबाईलमध्ये कैद केलंय। धाराशिवमधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 मधील पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीकडून आणखी 119 कोटी 39 लाख रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे। जिल्ह्यातील 3,33,597 शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक विम्याची रक्कम पुढील सोमवारपासून जमा होण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना पेरणी तसंच शेती मशागतीचा आर्थिक अडचणीत येऊ नये याकरता पीक कर्ज दिलं जात आहे। मात्र खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अजूनही 37% शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत। शेतकरी पीक कर्जासाठी बँकेमध्ये फेऱ्या मारतायत, मात्र या बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे। गोंदिया तालुक्यातील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेवर शासकीय धान खरेदी केंद्रात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी संस्थेच्या 11 संचालकांसह 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे। मुंबईसह राज्यभरात पावसाने मोठा ब्रेक घेतलाय। पावसाची ही विश्रांती किमान 20 ऑगस्टपर्यंत कायम राहणार असून त्यानंतर कदाचित पाऊस पुन्हा सुरू होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे। गेले 7 दिवस पावसाने राज्यभर विश्रांती दिली असून राज्यातील हाताच्या बोटावर मोजणे इतकीच धरणं 100% भरलेली आहेत। उर्वरित धरणात सरासरी 66% पाणीसाठा असून मराठवाड्यामध्ये केवळ 38% पाणीसाठा असल्याने मराठवाड्याची चिंता वाढली आहे। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणात आतापर्यंत 26.24 टीएमसी म्हणजेच 90.3% पाणीसाठा जमा झालेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 1.95 टीएमसीना म्हणजेच पाणीसाठा जास्त आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना आता कागदोपत्री ग्रामसभा दाखवून बनवेगिरी करता येणार नाहीये। यापुढे ग्रामसभेचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करून ते जीएस निर्णय ॲपवर अपलोड करावे लागणार आहेत। 15 ऑगस्टपर्यंत हे ॲप कार्यान्वित होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यांच्या साथीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। अशातच आता डेंग्यूच्या साथीने देखील डोकं वर काढलंय। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये डोळ्याच्या साथीचे 6000 रुग्ण आढळून आलेत, तर डेंग्यूचे 41 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। मेट्रो मार्ग 9 आणि मेट्रो मार्ग 12 या दोन्ही मार्गांसाठी कार डेपोचा प्रश्न निकाली निघालेला आहे। या दोन्ही मार्गाच्या कार डेपोसाठी राज्य सरकारने MMRDAला जागेचा ताबा दिलाय। मेट्रो 12 साठी ठाणे जिल्ह्यातील निळजेपाडा तर मेट्रो 9 साठी डोंगरीगाव भाईंदर पश्चिम इथली जागा देण्यात आलेली आहे। आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगाने देशातील 22 राज्यातून एकूण 112 जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हे म्हणून निवड केलेली आहे। त्या 112 जिल्ह्यांपैकी धाराशिव जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे आणि जिल्हा निर्देशांकांमध्ये वाढ व्हावी याकरता सर्व प्रयत्न केले जात असल्यामुळे धाराशिव जिल्हा आकांक्षित कार्यक्रम राबवण्यात देशात 10व्या स्थानी आलेला आहे। नव्या इर्शाळवाडीसाठी 2.60 हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात आलेली आहे। खालापूर तालुक्यातील चौक मानिवली इथली सर्वे नंबर 27 मधील 22 हेक्टर जागेपैकी 2.60 हेक्टर जागा महसूल आणि वन विभागाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली आहे। या जागेवर येत्या 6 महिन्यात इर्शाळवाडी ग्रामस्थांसाठी 44 घरे उभारण्यात येणार आहेत।
जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर सुरू असलेला ऊन पावसाचा खेळ यामुळे मुंबई आणि उपनगरातील साथीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे। जुलैमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 64% वाढ नोंदवण्यात आलेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये देखील डेंग्यूची रुग्णसंख्या लक्षणीय राहणार असल्याचं महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल 15 वर्षांनी पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती होणार आहे। राज्य शासनानं विद्यापीठातील रिक्त 150 जागांपैकी फक्त 73 जागा भरण्यास मान्यता दिली आहे आणि त्यामुळे येत्या 8 दिवसात प्राध्यापकांच्या भरतीची जाहिरात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनानं दिलेली आहे। ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांकडून 9 आणि 16 ऑगस्ट रोजी नो हॉकिंग डे मोहीम राबवली जाते। वाहतूक पोलिसांनी विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या 2152 वाहन चालकांवर कारवाई केली आहे, तर कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरधारी 152 वाहनांवर कारवाई करत 21,75,000चा दंड वसूल करण्यात आलेला आहे। माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या ई-रिक्षा प्रयोग यशस्वी झाल्यानंतरही ई-रिक्षा बंद करण्यात आल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। 3 महिन्यांच्या प्रयोगानंतर या ई-रिक्षा अजूनपर्यंत सुरू न झाल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले। गेल्या काही वर्षात नोकरीची शाश्वती नसल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी डीएड आणि बीएड कॉलेजकडे पाठ फिरवलेली आहे। डीएड महाविद्यालयामध्ये यावर्षी 31,207 पैकी केवळ 4,147 प्रवेश झाले असून 20,000 जागा रिक्त राहिल्या आहेत आणि यामुळे राज्यातील 21 डीएड अध्यापक महाविद्यालयांना टाळं लागलेलं आहे। जळगाव मनमाड दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग आणि दुहेरी मार्गाच्या यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे 14 आणि 15 ऑगस्ट या 2 दिवसांसाठी तब्बल 35 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यात डाऊन मार्गावरील 18 तर अप मार्गावरील 17 गाड्यांचा समावेश आहे। जळगाव जिल्ह्यातल्या कसगाव येथील नळाच्या पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना पुरातन भुयारी मार्ग आढळून आलेला आहे। हा भुयारी मार्ग पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। या मार्गात ऐतिहासिक खुणा आढळून येण्याची शक्यता आहे आणि याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली असून या भुयारी मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ग्रीन झोनवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं झालेली आहेत, मात्र ज्या ग्रीन झोनच्या जागेवर 90% बांधकाम झालेली असतील अशाच जमिनी नियमित केल्या जातील असं मनपाच्या बैठकीमध्ये प्रशासकांनी स्पष्ट केलंय। 5 ते 6 महिन्यांपासून रखडलेल्या राज्यातील 550हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पदोन्नती अखेर उच्च न्यायालयानं मार्गी लावलेली आहे। पदोन्नतीमधील आरक्षणासंबंधी मॅटच्या निर्णयाविरोधातील राज्य सरकारची रीट याचिका प्रलंबित आहे। मात्र या कारणावरून एपीआयनं पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देणं रोखता कामा नये। आम्ही या पदोन्नतीला कुठलीही स्थगिती दिलेली नाही असं न्यायालयानं गुरुवारी स्पष्ट केलंय। महिन्यानंतर कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे आणि या रुग्णाचा मृत्यू जुलैमध्ये झाला होता, मात्र आता अधिकृत नोंदीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय। या रुग्णाला ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पालकमंत्री पदावरून वातावरण तापण्याआधीच राज्य सरकारनं खुशकीचा मार्ग काढलेला आहे। सरकारनं कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची थेट यादीच जाहीर केली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात, मात्र 3 पक्षांमुळे होणाऱ्या पालकमंत्री पदाचा वाद टाळण्यासाठी राज्य सरकारनं तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केलेली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पेडणेकरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती ईडीनं मागवली असून बॉडी बॅग प्रकरणात 50 लाखांचा घोटाळा केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे अशी माहिती मिळते। मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये तयारीचा आढावा घेतला। 31 आणि 1 सप्टेंबर या रोजी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फूट उंच पुतळ्याला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे। शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं हा निर्णय घेतलाय। दादरच्या इंदू मिल स्मारकाच्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात येणार आहे। पुण्यातील येरवडा भागात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळल्या या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या अंबड रोडवर 2 तरुणांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। पूर्व वैमनस्यातून 10 ते 12 जणांनी या तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। या प्रकरणी पोलिसांनी काही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। गुगलने आपल्या जीमेल ॲपसाठी एक नवीन फीचर आणलेलं आहे। या फीचरच्या माध्यमातून युजर्सना ईमेलचं भाषांतर आवडत्या भाषेमध्ये करता येणार आहे। हे फीचर मोबाईल जीमेल युजर्ससाठी जारी करण्यात आलंय। हे फीचर पूर्वी फक्त वेबवर उपलब्ध होतं, आता अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइससाठी उपलब्ध झालेलं आहे।
गेल्या काही दिवसात डोळ्यांचा संसर्ग झाल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून गुरुवारी राज्याच्या आरोग्य विभागानं 3,57,265 रुग्णांना डोळ्याचा संसर्ग झाल्याचं जाहीर केलंय। गेल्या 4 दिवसात राज्यात 1 लाखापेक्षा अधिक रुग्ण वाढलेले आहेत। पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रणाची आवश्यकता असून त्यासाठी त्या भागात असलेल्या वॉर रूमला राज्यस्तरावरील वॉर रूमसोबत संलग्न करावं आणि त्यामुळे उपाययोजना करणं सोयीचं जाईल अशी सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी साथरोग नियंत्रण बैठकीमध्ये दिलेली आहे। कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे। एसटी महामंडळाच्या मुंबई विभागानं यंदा 1100 गाड्यांचं नियोजन केलं असून 351 गाड्यांचं आरक्षण फुल झालं असून त्यामध्ये 151 गाड्यांचं ग्रुप बुकिंग झालंय। मुंबई गोवा रस्ता सध्या मृत्यूचा महामार्ग बनलेला आहे। 12 वर्ष रखडलेलं चौपदरीकरण, ठिकठिकाणी असलेले खड्ड्यांचे साम्राज्य आणि भरधाव जाणारी वाहनं यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय। गेल्या 12 वर्षात खारपाडा ते पोलादपूर दरम्यान 1143 जणांचा जीव गेला असून तब्बल 5876 जण जखमी झालेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। इंदापूर ते कासू दरम्यान काही ठिकाणी भर रस्त्यातच तळे साचले असून त्याचा व्हिडिओ उच्च न्यायालयाला दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणाऱ्या जनहित याचिकेवर आज सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय। पावसानं उघडीप दिल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। पाऊस पडल्यानं अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत आणि हे खड्डे तातडीनं बुजवून रस्ते गणेशोत्सवापूर्वी चकाचक करण्याचे आदेश पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। रायगडच्या इर्शाळगड येथील दुर्घटना घडल्यानंतर मुळशी प्रशासन देखील आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दरड प्रवण क्षेत्रातील गावांचा अहवाल मागवण्यात आलाय आणि त्यात मुळशी गावामधील एक गुटके गावाचा समावेश आहे। मुळशी परिसरात पावसाच्या चांगल्या सरी कोसळलेल्या आहेत आणि यामुळे वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होते। पर्यटनाचा आनंद लुटा पण खबरदारी बाळगा अशी सूचना मुळशी परिसरात वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना मुळशी तहसीलदारांनी केलेली आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। पूर्णत्वास गेलेला आहे। 43 कोटी खर्चाच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडलाय। 16 ऑगस्ट रोजी या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। गोव्याच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये तसंच केंद्र सरकारच्या गोवर रुबेला दूरीकरणाचं ध्येय डिसेंबर 2023 पर्यंत गाठण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली आहे। त्यानुसार मुंबईमध्ये इंद्रधनुष्य 5.0 मोहिमेअंतर्गत 3 टप्प्यात विशेष लसीकरण सत्र हाती घेण्यात आलेलं आहे। 11वीच्या तिसऱ्या विशेष फेरीमध्ये 13,000 विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे तर अद्याप 5,000 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्याचबरोबर येत्या काळात एटीकेटी आणि फेर परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाईल। जोगेश्वरी पूर्व येथील हरिनगर शिवाजीनगरमधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील 9 इमारतीतील 760 पैकी 290 सदनिकाधारक अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं त्याची गंभीर दखल घेतली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर 8,000 घरांची सोडत जाहीर करण्याच्या हालचाली सिडकोनं सुरू केलेल्या होत्या। मात्र घरांच्या विक्रीसाठी सिडकोनं 850 कोटी रुपये देऊन नियुक्त केलेल्या खासगी सल्लागार संस्थेचं प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेत आल्यानं घरांच्या सोडतीचा नियोजित मुहूर्त सिडकोनं गुंडाळल्याची चर्चा आहे। मोदी सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या आघाडीनं आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत फेटाळण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला। भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान झालं आणि त्यात अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला। मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं। मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल। मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हटले। मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूरवरील निवेदनाआधीच विरोधकांनी सभात्याग केला होता।
काँग्रेसची नीती चांगली नाही, त्याची नियतही चांगली नाही. देशाच्या जनतेनं काँग्रेसवर नो कॉन्फिडन्स दाखवल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातल्या अनेक राज्यात जनतेनं काँग्रेसला नाकारल्याचं ते म्हटले. तर काँग्रेसकडे स्वतःचं असं काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही. एवढंच काय तर मतांसाठी काँग्रेसनं गांधी नावही चोरल्याची टीका पंतप्रधान यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेतील भाषण निराशाजनक असल्याची टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केलेली आहे. मणिपूर सर्वसामान्यांचे प्रश्न यावर भाषणात पाणी फेरल्याची टीका कोल्हेंनी केली. मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये तयारीचा आढावा घेतला. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फूट उंच पुतळ्याला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं हा निर्णय घेतलाय. दादरच्या इंदू मिल स्मारकाच्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात येणार आहे. 5 ते 6 महिन्यांपासून रखडलेल्या राज्यातील 550हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पदोन्नती अखेर उच्च न्यायालयानं मार्गी लावलेली आहे. पदोन्नतील आरक्षणासंबंधित मॅटच्या निर्णयाविरोधातील राज्य सरकारची रीट याचिका प्रलंबित आहे आणि मात्र या कारणावरून एपीआयनं पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देणं रोखता कामा नये. आम्ही या पदोन्नतीला कुठलीही स्थगिती दिलेली नाही, असं न्यायालयानं गुरुवारी स्पष्ट केलंय. मुंबईसह राज्यभरात पावसानं मोठा ब्रेक घेतलेला आहे. पावसाची विश्रांती किमान 20 ऑगस्टपर्यंत कायम राहणार असून त्यानंतर कदाचित पाऊस पुन्हा सुरू होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. गेले 7 दिवस पावसानं राज्यभर विश्रांती दिली असून राज्यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच धरणं 100% भरलेली आहेत आणि उर्वरित धरणात 7 सरासरी 66% पाणीसाठा असून मराठवाड्यात केवळ 38% पाणीसाठा असल्यानं मराठवाड्याची चिंता वाढली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणात आतापर्यंत 26.24 टीएमसी म्हणजेच 90.3% पाणीसाठा जमा झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 1.95 टीएमसी म्हणजेच पाणीसाठा ज्यादा आहे. गेल्या अनेक महिन्यानंतर कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या रुग्णाचा मृत्यू जुलैमध्ये झाला होता, मात्र आता अधिकृत नोंदीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या रुग्णाला ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटची लागण झाली. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. जोगेश्वरी पूर्व येथील हरिनगर शिवाजीनगरमधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील 9 इमारतीतील 760 पैकी 290 सदनिकाधारक अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर 8000 घरांची सोडत जाहीर करण्याच्या हालचाली सिडकोनं सुरू केलेल्या आहेत. मात्र घरांच्या विक्रीसाठी सिडकोनं 850 कोटी रुपये देऊन नियुक्त केलेल्या खासगी सल्लागार संस्थेचं प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेमध्ये आल्यानं घरांच्या सोडतीचा नियोजित मुहूर्त सिडकोनं गुंडाळल्याची चर्चा आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. साम्राज्य आणि भरधाव जाणारी वाहनं यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय. गेल्या 12 वर्षात खारपाडा ते पोलादपूर दरम्यान 1143 जणांचा जीव गेला असून तब्बल 5876 जण जखमी झालेले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि इंदापूर ते कासू दरम्यान काही ठिकाणी भर रस्त्यातच तळे साचले असून त्याचा व्हिडिओ उच्च न्यायालयाला दाखवण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणाऱ्या जनहित याचिकेवर आज सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. पावसाने उघडीप दिल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. पाऊस पडल्यानं अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत आणि हे खड्डे तातडीनं बुजवून रस्ते गणेशोत्सवापूर्वी चकाचक करण्याचे आदेश पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. रायगडच्या इर्शाळगड येथील दुर्घटना घडल्यानंतर मुळशी प्रशासन देखील आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दरड प्रवण क्षेत्रातील गावांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि त्यात मुळशीमधील केवळ 1 गुटके गावाचा समावेश आहे. मुळशी परिसरात पावसाच्या चांगल्या सरी कोसळलेल्या आहेत आणि यामुळे वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होते. पर्यटनाचा आनंद लुटा पण खबरदारी बाळगा अशा सूचना
मुळशी परिसरात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना मुळशी तहसीलदारांनी केलेले आहे. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 75 वर्ष जुनी आणि धोकादायक स्थितीतील भगवान मेन्शन इमारत महापालिकेकडून निष्कासित करण्यात आलेली आहे. मुख्य चौकात आणि रहदारीच्या रस्त्यालगत ही इमारत असल्यानं पावसाळ्यामध्ये दुर्घटना होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे पालिकेनं तातडीनं ही कारवाई केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडमधील नदीमध्ये रासायनिक सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि त्यामुळे नदीच्या पाण्याला केसरी रंगाचा तवंग आलाय. या प्रदूषित पाण्यामुळे करवले, उसाटणे या परिसरात मासे मृतावस्थेत आढळून आलेले आहेत आणि या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करतायत. धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी गावाजवळ रास्ता रोको करण्यात आलाय. आदिवासी दिनानिमित्त लावलेला बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आला होता आणि त्यानंतर संतप्त नागरिकांना त्यांनी रास्ता रोको केला. दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. 4 वर्षांपासून रखडलेल्या जासई दास्तान फाटा ते चिर्ले रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे. 43 कोटी खर्चाच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडलाय. 16 ऑगस्ट रोजी या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. गोव्याच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये तसंच केंद्र सरकारच्या गोवर रुबेला दूरीकरणाचं ध्येय डिसेंबर 2023 पर्यंत गाठण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. त्यानुसार मुंबईमध्ये इंद्रधनुष्य 5.0 मोहिमेअंतर्गत 3 टप्प्यात विशेष लसीकरण सत्र हाती घेण्यात आलेलं आहे. 11वीच्या तिसऱ्या विशेष फेरीमध्ये 13,000 विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे तर अद्याप 5,000 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्याचबरोबर येत्या काळात एटीकेटी आणि फेर परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाईल. जोगेश्वरी पूर्व येथील हरिनगर शिवाजीनगरमधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील 9 इमारतीतील 760 पैकी 290 सदनिकाधारक अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं त्याची गंभीर दखल घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर 8,000 घरांची सोडत जाहीर करण्याच्या हालचाली सिडकोनं सुरू केलेल्या होत्या. मात्र घरांच्या विक्रीसाठी सिडकोनं 850 कोटी रुपये देऊन नियुक्त केलेल्या खासगी सल्लागार संस्थेचं प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेत आल्यानं घरांच्या सोडतीचं नियोजित मुहूर्त सिडकोनं गुंडाळल्याची चर्चा आहे. मोदी सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या आघाडीनं आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत फेटाळण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान झालं आणि त्यात अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल. मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हटलंय. मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूरवरील निवेदनाआधीच विरोधकांनी सभात्याग केला होता. काँग्रेसची नीती चांगली नाही, त्याची नियतही चांगली नाही. देशाच्या जनतेनं काँग्रेसवर नो कॉन्फिडन्स दाखवल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातल्या अनेक राज्यात जनतेनं काँग्रेसला नाकारल्याचं ते म्हणाले. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठीच्या 4 फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तीच्या बंधनाची अट पालिकेनं शिथिल केली आहे. त्यामुळे मंडळांना यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याचा मार्ग मोकळा झालाय. केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ मुंबई पालिका कामगार संघटनांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे आणि 23 ऑगस्टला आझाद मैदानात मोर्चा काढला जाईल आणि त्यामध्ये सुरू असलेली चौकशी थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. प्रस्तावित शिवडी वरळी कॉरिडॉरच्या मार्गामध्ये प्रभादेवी स्थानकाजवळच्या 19 निवासी इमारती येत आहेत आणि या इमारतींवरती पाडकामाचं संकट येणार असून त्यातील 286 कुटुंब बाधित होणार आहेत आणि या बाधितांना पालिकेच्या 50 मजली शिरोडकर मंडई टॉवरमध्ये स्थलांतरित करण्याची योजना असून ती लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर मांडली जाईल. 238 वंदे मेट्रो बांधण्याच्या निविदा प्रक्रियेला रेल्वे मंत्रालयानं स्थगिती दिली आहे. या स्थगितीला 15 दिवस उलटूनही पुढील कोणत्याही हालचाली सुरू न झाल्यामुळे वंदे मेट्रोचा प्रस्ताव थंड बसतात गेल्याची चर्चा सुरू आहे. 2026 मध्ये वंदे मेट्रोचा पहिला 50 गाड्यांचा टप्पा मुंबईत प्रवासी सेवेसाठी दाखल करण्याचं नियोजन आहे.
दक्षिण मुंबईतील बेस्ट प्रवास हा एसी डबल डेकर बसेसमधूनच होणार आहे. आणखी 14 एसी डबल डेकर बसेस प्रशासनाच्या ताफ्यात आल्या आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असून बेस्टकडे एसी डबल डेकर बसची संख्या 26 झाली आहे. गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये तसंच केंद्र सरकारच्या गोवर रुबेला दूरीकरणाचं ध्येय डिसेंबर 2023 पर्यंत गाठण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. त्यानुसार मुंबईमध्ये इंद्रधनुष 5.0 या मोहिमेअंतर्गत 3 टप्प्यात विशेष लसीकरण सत्र हाती घेण्यात येत आहे. संपूर्ण राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये संपूर्ण राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊयात. या दरम्यानची एखादी बातमी तुमच्या मोबाईलवरती तुम्ही पाहू शकताय पुन्हा एकदा. त्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. यानंतर एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर. टॉप